आपण पाहतोय अगदी यस पंचांचा इशारा इथे येतोय. लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन हिअर. ग्रीन सिग्नल पंचांकडून इथे दाखवला जातोय ऍज ओपनर बॉलर. पहिला गोलंदाज ध्रुवीच्या हातामध्ये चेंडू. लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन चालू झालाय. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. अगदी गतीनिशी हा चेंडू फेकला गेला होता. तिथे एकासोबत दुसरी धावेची चोरी, परंतु नाही जमणार आहे. मैदानाच्या वरती बघा ना, पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येणं फार महत्वाचं असतं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी काय सांगितलं? भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये चौकार आणि षटकारांना कधीच महत्व दिलं नाही. मी एकेरी आणि दुहेरी धावांना महत्व देत आलो आणि म्हणूनच की काय हा एक महान दर्जाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे गोलंदाज पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा इथे पाहायला मिळाला. गतीनिशी गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू आहे. अफलातून गोलंदाजी इथे पाहायला मिळते. बीट केलं जाते फलंदाजाला. बघा टप्पा चांगला सापडलाय गोलंदाजाला. त्या टप्प्यामध्ये येऊन आता कार्यक्रम करावा लागेल. दुसरा चेंडू निर्धार चेंडू मैदानाच्या वरती इथे पडतोय. चांगली गोलंदाजी आहे. रफ्तार के सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे तो ध्रुवीत बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला इथे पाहायला आणि अनुभवायला देखील मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू टो क्रशिंग यॉर्कर ज्याची गणना केली जाते आणि त्या चेंडूवरती एक धाव. बघा फक्त दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण इथे बघूया. आपण बघूया दोन क्षेत्ररक्षक जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे आहेत. ते एक लॉंग ऑफ फ्लाय आणि एक मिड विकेटला पाहायला मिळतोय. तदनंतर एक मिड ऑनचा आहे. तदनंतर कव्हर पॉइंट आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेग. आता कव्हर्सच्या डोक्यावरून फुलातून स्ट्रोक चेंडू दन 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 करत सीमा पारलाय. पहिला चौकार. डॉट चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. अगदी चांगला रनअप आहे. बघा 3 नियम इथे असणार आहे. वाईटसाठी एकच तिथे पट्टी आहे. त्याचा इथे विचार करावा लागतोय. तदनंतर या चेंडूकडे वळूया. टप्पा पडल्याच्या नंतर अतिरिक्त उसळी प्राप्त झालेला, परंतु पंचू नाखुश आहे. त्या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव इथे घ्यावी लागते आणि थर्ड अंपायर असणार आहे. अर्थात तो फक्त पंचांसाठीच असणार आहे. कोणत्याही खेळाडूसाठी इथे रिव्ह्यू नसणार आहे. तदनंतर 4 षटकं आपल्याला 20 मिनिट्स 20 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागतील, नाहीतर आपल्याला इथे पेनलाइज सुद्धा केलं जाईल. अर्थातच एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू चाललाय. भाग मिल्का भाग. चेंडू सापडणार नाही. सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. राघोबा देवाचा आशीर्वाद हा काल देखील होता, आज देखील आहे आणि तो निरंतर आपल्या पाठीशी राहणार आहे. आज त्याचा आशीर्वाद घेऊनच या क्रिकेटच्या स्पर्धेचं इथं नित्य नियमानं आयोजन केलं जाते. अगदी श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025चं हे पर्व आपण पाहतोय आणि अनुभवतोय. बघा पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकानंतर आपल्याला धावफलकावरती काय पाहायला मिळते तर 11 धावा झालेले असताना आमचे धावफलक मित्र अभि भोईर आम्हाला सांगत असताना वेल डन. बघा यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का प्रत्येक चेंडूवरती करडी नजर ही पंचांच्या नंतर कोणाची असते तर ती स्कोरर मित्राची असते आणि अगदी त्यांचं देखील इथे कौतुक केलं पाहिजे. 11 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये फेकायची आहेत. याची कुठेतरी दखल घ्यायची आहे गोलंदाजी करणारा संघ. काउंटडाऊन चालू आहे इथे. 3 मिनिटं 19 सेकंदांचा अवधी पूर्ण झालाय आणि नक्की याचा इथे विचार करावा लागेल. सलामीवीर फलंदाज म्हणून आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच सोमनाथ आणि विघ्नेश अशी जोडी. सोमनाथ आणि विघ्नेश आता स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहे तो फलंदाज. सोमनाथ साठी हा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू.
फुलटॉस स्वरूपाचा चेंडू इथे फेकला जातो. अगदी प्रचंड गती होती. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक धाव घेतली जाते. एका धावेसोबत दुसरी, दुसऱ्यासोबत तिसरी धावेची चोरी. इथे बघा दिवसा ढवळ्या धावांची चोरी काय असते ते मैदानाच्या वरती इथे पाहायला देखील मिळते. बीमरची घोषणा इथे होती या पंचांकडून, म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्याच्या 13वा महिना. 3+1=4. 4 धावा इथे घ्यायला लागणार आहेत आणि एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. यस यस यस, मोठा फटका खेळण्याची इथे नामी संधी असणार आहे. ऑन मायक्रोफोन वरती आज मी स्वतः क्रिकेट समालोचक निखिल पडते, मॅन फ्रॉम अलिबाग, आणि माझ्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय चेतन स्वामी सर देखील असणार आहेत. त्यांचं देखील करूया क्रिकेटच्या पटलावरती सहर्ष स्वागत. कालची बाबन डोंगरीची मला वाटते त्यांची नाईटची क्रिकेटची स्पर्धा ते कव्हर करतायत आणि ती स्पर्धा कव्हर करून आज या स्पर्धेला देखील त्यांची उपस्थिती इथे पाहायला देखील मिळते. कौतुकास पात्र आहे. बघा प्रचंड मेहनत क्रिकेटसाठी घेतली जाते. मग खेळाडू असतील, पंच असतील, डीजे मास्टर असतील, कॉमेंट्रेटर असतील, स्कोरर्स असतील, लाईव्ह थेट प्रक्षेपण करणारे कोर कमिटी असेल. वळूया मैदानाच्या वरती. एटा मोर द विकेट. हा गोल्डन स्पॉट मध्ये टप्पा पडल्याच्या नंतर आता फसवलं जातंय. आता इथे फासे फेकले गेले होते मैदानाच्या वरती, त्या फास्यांमध्ये फसवलं जातंय. फलंदाजाला डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू मैदानाच्या वरती इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी. बघा टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से, असं सर्व काही क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना मित्रांनो. एक मोठा फटका आला होता, एक चेंडू फसला होता, तदनंतरचा येणारा तो चेंडू आहे ना पुनरागमन मैदानाच्या वरती करतोय. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा सज्जा. या वेळेचा हा फटका बॅक टू द बॉलर आणि चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमा पार, दर्जेदार चौकार. यस, चांगला फटका 4 धावांसाठी. यावेळेचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. तिथे चेंडू जाईल फॉरवर्ड च्या क्षेत्रामध्ये. डीप मधून प्रोटेक्शन पेट्रोलिंग तिथे चांगलं केलं जातंय. स्टिअर केला होता चेंडूला. अगदी जर आपण पाहायला गेला होता तर हलकासा पूल देखील केला पाहायला मिळाला. इथे एक धाव घेतली गेली. एका धावेनिशी धावफलकावरती एकंदरीत धावा झाल्या 20 कम्स अप. 20 धावा धावफलकावरती इथे पूर्ण होत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी चांगली गती सोबत गोलंदाजी केली जाते. आहा, कट करण्याचा प्रयत्न इथे होता, चेंडूला जमलं नाहीये. पंचांकडे मागणी केली जातीये परंतु नाही, पंचांनी सांगितलं हा चेंडू निघालाय. या चेंडूवरती एकही धाव येत नाहीये. डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी, अफलातून गती सोबत नियंत्रण, सर्व काही इथे पाहायला देखील मिळते. फलंदाजाला मनगटातली ताकद दाखवावी लागेल. यावेळेचा हा चेंडू स्लोअर वन होता. लोअर फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू लॉंग ऑनच्या रिजन पर्यंत चाललाय. तिथे डीप मधून प्रोटेक्शन चांगला आहे. शूट केलाय तिथून. एका धावेसाठी फक्त एक धाव घेतली जाते. एका धावेसोबत धावफलकावरती अगदी आपल्याला आता धावा पाहायला मिळतात. 21 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती. रिक्वायर्ड रन रेट तर नाहीये इथे. आता आपल्याला पाहायला मिळतोय चांगला रन रेट. मैदानाच्या वरती मोठा ब्लास्ट, फटका स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. 6 धावा, षटकार. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराजांवरती गाणं वाजवलं जाते. माझा राजा आहे ना, माझ्या राजाला कधी मंदिराची गरज लागत नाही, कधी पूजावं लागत नाही, कधी कोणता नवस बोलावा लागत नाही, कधी दुधा तुपाचा अभिषेक घालावा लागत नाही, कधी सोन्या चांदीचा साज चढवावा लागत नाही. एवढं असून देखील कोट्यावधी लोकांच्या मनात ज्यानं एक मानाचं स्थान निर्माण केलंय, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. धावफलकावरती 27 धावा. 27 कम्स अप ऑन स्कोर बोर्ड. 13.5 ची सरासरी प्रतिषटक इथे राखली जातीये. 2 षटकांच्या करी 27 धावा धावफलकावरती. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज ध्रुवीत. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटकाची हाताळणी करण्यासाठी बघा ध्रुवीत वरती संघाचा कर्णधार आहे ना, तो इथे विश्वास दाखवतोय. विश्वास पात्र कामगिरी मैदानाच्या वरती करून दाखवावे लागणार आहे. गती अफलातून आहे ध्रुवीतकडे आणि ती गती सोबत नियंत्रण देखील साध्य करावं लागणार आहे मैदानाच्या वरती. तिसरं षटकातील पहिला चेंडू चालू झालाय. ध्रुवीतचा पहिला चेंडू असणार.
आहा, पायामध्ये फेकला होता, हलकासा तिथे आपण पाहतोय फेकून दिलाय, परंतु चेंडू कुठे चाललाय आणि चेंडू चाललाय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सोप्पा झेल फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन डीसी. थँक्यू डीजे मास्टर. अगदी क्रिकेट म्हणजे काय, तर क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं सोपं उत्तर आहे. क्रिकेट म्हणजे भावना, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे सांघिक भावना, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत. आणि त्या क्रिकेटसाठी इथे अगदी जिद्दोजहद केली जाते या मैदानाच्या वरती. बघा या चेंडूवरती काय घडलं. हा चेंडू जर पाहायला गेला तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी लॉंगॉनचं क्षेत्र कापण्याचा इथे प्रयत्न केला होता फलंदाजानं, ताकद कमी पडली मैदानाच्या वरती. अगदी एक सोपा झेल तिथे क्षेत्ररक्षकानं देखील झेलला कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि फलंदाज बाद देखील झालाय. नौका फलंदाज आपण पाहतोय आता सोमनाथची जागा भरून काढण्यासाठी आलाय साजनच्या खांद्यावरती संघाच्या कर्णधारानं विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला पात्र कामगिरी मैदानाच्या वरती करून दाखवावी लागणार आहे. आपण पाहतोय जर पाहायला गेलं ध्रुवित आणि साजन यांच्याबद्दल चर्चा केली जाईल. तत्पूर्वी हा चेंडू हा चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला बॅकवर्ड रिजन मध्ये, लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू पळतोय तिथे भाग अशी परिस्थिती, परंतु चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाणार तिथे सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेलाय. यस, माफ करा, तिथे अडवणूक झाली आहे आणि पंचांनी इशारा केलाय की यस थर्ड अंपायरकडे की तिथे चेंडूची अडवणूक झालेली आहे की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह अगदी पंचांना देखील तिथे आहे. आणि तिथे पाहायचंय थर्ड अंपायरनी ऑन स्क्रीन नक्कीच पाहिलं जाईल. परंतु या फटक्याबद्दल जर पाहायला गेलं ना तर हलक्या हातानं कट करण्याचा, चॉप करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, परंतु तितकासा खास बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. चेंडू गेला बाकवाटच्या रिजन मध्ये. अगदी अफलातून गती. ध्रुवित आणि आपण साजनची चर्चा करत होतो. अगदी जर पाहायला गेलं तर ओपनचं क्रिकेट ध्रुवित आणि साजन अगदी एका टीम मधून खेळतात. गावडेवी गावठाउन्सला बिलॉंग्स करणारी ही दोन नावं अगदी आपल्याला मैदानाच्या वरती इथे पाहायला मिळतात आणि ध्रुवित आणि साजनचं कौतुक करावं लागेल. आज मित्र आहेत चांगले, परंतु आज प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या विरोधामध्ये दोन हात करत असताना लेग बाईटच्या धावा आलेल्या आहेत, इशारा आलेला आहे. चला सामना चालू करायचा आहे. इथे अगदी स्ट्राईक रोटेट झाली. साजन आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला विघ्नेशला पाहायला मिळतोय. विघ्नेश वर्सेस ध्रुवित, बिग बॅटल. यावेळेचा हा चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग करतोय चेंडू. अवांतर स्वरूपाची एक धाव. बघा वाईट चेंडू असतो ना, हा वाईटच असतो, कारण का या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते. या चेंडूवरती वेळ वाया जात असतो. या चेंडूची हाताळणी पुनश्च एकदा गोलंदाजाला करावी लागत असते. असं त्रिकूट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचीच आपल्याला इथे भेट देखील झालेली आहे. अगदी एक धाव आली धफलकावरती, एक धावेरीशी धफलकावरती धावा 31, 31 धावा. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू चालला पॉइंटच्या रिजन पर्यंत. एक धाव पूर्ण झाली आहे. स्ट्राईक रोटेट तिथे देखील झाली. एका धावेलीशी दफलकावरती 32 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ध्रुवीच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी नाहीये, तर ती पूर्ण गावाची जबाबदारी आहे, संपूर्ण खेळाडूंची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला कुठेतरी तडा देखील पडून देत नाहीये. चांगली गोलंदाजी आहे ध्रुवीत, प्रशंसा करावी लागेल. राईट मोर द विकेट. यावेळेचा हा चेंडू अगदी फेकला गेला होता. गती चांगली होती, परंतु इथे मैदानाच्या वरती काय घडतंय, हा चेंडूवरती पंचांचा इथे रिव्ह्यूचा इशारा आलेला आहे. पडताळणी करायची तिथे तिसऱ्या पंचांनी. अगदी जर पाहायला गेलं तर गती चांगली होती, टप्पा सापडला नाहीये, निसटतो हातातून चेंडू आणि कुठे चाललाय याची नक्कीच आपल्याला इथे पडताळणी सुद्धा करावी लागते. साजन आणि विघ्नेश अशी जोडी मैदानाच्या वरती चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट जर्सी मध्ये दोन्ही खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतात. यस ध्रुवीची गोलंदाजी. बीमरची घोषणा. यस बीमरची घोषणा आली आहे.
आणि बीमर म्हणजे एव्हरी नो बॉल. अंपायर बॅटकट आहे की लेग बाईज आहेत? लेग बाईज आहेत. येस, थँक्यू सो मच. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा लोअर फुलटो स्वरूपाचा चेंडू स्टीअर केलाय तिथे. कॉर्नर पर्यंत चेंडू जाईल, अगदी फेकी करेल, शूट करेल तिथपर्यंत. डोळ्यांचं पापणं लवतंय या 2 धावा घेतल्या जातात. आता 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत बेरीज केली तर 36 हे आन्सर सापडतं इथे. 36 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिला सामना सर्वांच्या भेटीला आलाय. एका बाजूला बोरखार संघ, एका बाजूला बोरी संघ बी फॅक्टर मैदानाच्या वरती अगदी चांगलं काम करत आहे. दोन्ही संघ त्याच ताकदीने उतरलेत. हा लीडिंग एज फटका मोठा खेळण्याचा इथे प्रयत्न आला. अंगलठी झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप होतीये. चुकीला माफी नाहीये. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागणार आहेत मित्रांनो. पकडो कॅचेस जितो मॅचेस असं म्हटलं जातं. चूक होत असते, माणूस आहे, माणसाच्या हातून चूक होत असते, परंतु क्रिकेटच्या पटलावरती चुकीचा इथे विसर स्वतःला पाडावा लागतो आणि तदनंतर खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट असतो. मित्रांनो एक झेल सुटतोय, फलंदाजाला संधी मिळते. आता संधीचं सोन्यामध्ये रूपांतर केलं जाणार का? स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे चेंडू चाललाय तो म्हणजेच बॅकवर्डच्या रिजन मध्ये. इथे एका धावेची घोषणा होतीये. लेग बाईची इशारा इथे आमच्यापर्यंत पोहोचलाय. अर्थातच ही एक धाव आली. एका धावेनिशी धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजेच 37 धावा. बघा तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 37 धावा झालेल्या आहेत. 12.33 ची सरासरी. येस 12.33 ची सरासरी प्रति षटक इथे राखली जाते. ड्रिंक्स ब्रेक देखील तिथे दिला जातोय. अगदी आपण पाहतोय दमछाक होतीये कारण का डोक्यावरती आहेत ना सूर्यदेवानी उपस्थिती इथे लावलेली आहे. आता लॉस ऑफ एनर्जी इथे होणार, याच्यात तेळ मात्र शंका नसणार आहे आणि ती एनर्जी भरण्याचं काम इथे केलं जातंय. येस 3 षटकारांच्या एक बॉटल तिथे 2 बॉटल दिल्या, त्यापैकी एक बॉटल फलंदाजांना द्यायची. थोडीशी सहकार्य करा मित्रांनो. एक बॉटल फलंदाजांना द्या, एक बॉटल तुम्ही घ्या. आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय कल्पेश दादा भोसले यांच्या माध्यमातून मंडळासाठी रोख रक्कम 3000 रुपयांची इथे आर्थिक देणगी लाभलेली आहे आणि टाळ्या वाजून आपण त्यांचं करतोय स्वागत. मंडळाला विनंती करेन की त्यांचा इथे मान सन्मान अर्थातच झाला पाहिजे अशी विनंती असेल आणि कल्पेशजी भोसले यांना विनंती करतो की या सन्मानाचा आपण स्वीकार आपण करावा, कारण का अतिथी देवो भव अशी आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेला जपत असताना हा क्रिकेट क्लब अर्थातच श्री राघोबा शैलेश ट्रॉफी मध्ये अगदी आपण पाहतोय सन्माननीय कल्पेशजी भोसले यांच्या माध्यमातून आर्थिक मदत असेल ती केली जाते आणि हे पाठबळ असतं ना, हे पाठबळ अगदी खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी असतं. हे पाठबळ असतं ते सर्व खेळाडूंसाठी असतं आणि सर्व खेळाडूंना चांगले आपण पाहतोय पारितोषिक भेटावी त्यांची देखील एक प्रयत्न असतो. तदनंतर कोडगाव अध्यक्ष सन्माननीय श्री जयेशदादा भोईर यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम 2000 रुपयांची मदत आलेली आहे, त्यांचा देखील आपण करूया इथे सहर्ष स्वागत. वळूया मैदानाच्या वरती. 4थं षटक. आता रंजकता वेगळी आहे. दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर्सी क्रमांक 007 परिधान करून. बघा 7 हा क्रमांक आहे ना, हा 7 क्रमांक महेंद्रसिंग धोनीचा आहे. हा 7 क्रमांक क्रिस्टियानो रोनाल्डोचा देखील आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो बद्दल तुम्हाला एक कथा सांगेन परंतु थोड्याच वेळामध्ये. वळूया षटकाकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता ऑन साइडला फेकून दिलाय. 30 यार्ड सर्कलचं अंतर कापतोय चेंडू अगदी एका धावेसाठी. फक्त आणि फक्त बॅकअप मिळतंय तिथे आणि हे फार महत्वाचं असतं. आता जर्सी क्रमांक 17 आहे ना, त्याचं कौतुक इथे करावं लागेल कारण का बोरकार संघाकडून चेंडू निसटत होता आणि बॅकअप त्याचं अगदी डोळ्यामध्ये तेल टाकून लक्ष होतं चेंडूकडे आणि त्याची अडवणूक करत असताना आपण पाहतोय अगदी एक धाव आली आहे. 4थ्या षटकाची इथे झाली आहे सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे जात असताना 38 धावांपर्यंत. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्रिकेट. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पूर्वार्धाची सुरुवात चांगली झाली आहे. पुनश्च एकदा सज्ज गोलंदाज
हा यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती आपण पाहतोय. चेंडू चाललाय तिथे कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये एका धावेसाठी फक्त. बघा गती गोलंदाजाकडे आहे ना तेवढी नाहीये, परंतु कौशल्य आहे ना क्रिकेटमध्ये उतरल्याच्या नंतर कसब असतं ना ते फार महत्वाचं असतं. अनुभव असतो तो फार महत्वाचं असतं. टॅक्टिक्स असते ती फार महत्वाची असते. टॅलेंट असते ना ते फार महत्वाचं असतं. आणि टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेटच्या पटलावरती उतरल्याच्या नंतर. यावेळेचा चेंडू राईट अमोर द विकेट. चेंडूवरती अगदी बोट फिरवली जाते. चेंडू चाललाय तो म्हणजे बॅकवर्ड शॉट पॉइंटच्या रिजन पर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावे सोबत काहीही नाहीये. स्ट्राईक रोटेट आता झाली आहे. एका धावे निश्चित फलकावरती आल्यात त्या म्हणजे एकंदरीत धावा 40 धावा पूर्ण झाल्यात. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज दीपेशचं कौतुक करावं लागेल कारण का 3 चेंडूंवरती फक्त 3 धावा खर्च करतो इथे चौथ्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरला आता झाली आहे सुरुवात. 5 षटकांचा हा सामना अगदी स्टीअर केलाय. लॉंग ऑफचं क्षेत्र कापत चेंडू चाललाय सीमा पार. अलाय हा अजून एक दर्जात्मक चौकार. छत्रपती शिवाजी महाराज जसा जसा फेब्रुवारी महिना जसं जसं 19 फेब्रुवारी जवळ जवळ येतं ना मित्रांनो तशी तशी उत्सुकता वाढत असते. कारण का हा देव आहे आमच्यासाठी आणि त्या देवाची पूजा नाही तर प्रत्येक क्षणाला त्याची आठवण होते. वळूया मैदानाच्या वरती. इथे दीपेशची चांगली कामगिरी, परंतु त्या कामगिरीवरती आता आहा फटका चांगला आहे तिथे. स्क्वेअर ऑफ द बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये उंच आकाशामध्ये झेल. एक धाव झाली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु रोखलंय सांगितलं की थांबायचं आहे कारण का तुझी विकेट देखील संघासाठी तितकीच आवश्यक आहे. एका धावेवरती समाधान. बघा ना आयुष्यामध्ये समाधान फार महत्वाचं असतं कारण का माणूस आहे. माणसाकडे रुपये आला तर तदनंतर 10 रुपयाची भूक, 10 रुपये आले त्यानंतर 100 रुपयाची भूक, 100 रुपये आले तदनंतर आपण पाहतोय हजारो करोडो आणि अब्जावधी भूक देखील माणसाला लागत असते. जितकं मिळतं ना जितकं देतो असतो ना ते कमीच पडत असतो. ते नाव म्हणजे माणूस असतं. इथे वळूया मैदानाच्या वरती ती एक धावांचं समाधान दाखवलं जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी चालू असताना गोलंदाज दीपेशची गोलंदाजी आहे इथे. गती नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. पुन्हा एकदा फॉरवर्ड डिप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं जाते. अलॉंग द कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू चालला. एका धावेसोबत दुसरी धाव चोरटी घेतली जाते. इथे टाळ्या वाजवल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ॲथलेटिझम नावाचा शब्द प्रयोग आता इथे करावा लागतोय कारण का ॲथलेटिझम काय असतं क्रिकेटमध्ये उतरल्याच्या नंतर आपण पाहतोय फिजिकल फिटनेस का महत्वाचा असतो ना तो याच्यासाठीच महत्वाचा असतो. जिथे एक धाव असते तिथे विराट कोहली आणि रोहित शर्मा 2 धावा अगदी सहजरित्या घेतल्या जाऊ शकतात आणि त्याच 2 धावा फलकावरती अगदी आपण पाहतोय विघ्नेश आणि साजन घेत असताना. फलकावरती 47 धावा 4 षटकांच्या अखेरीस झाल्यात. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो, थोडं फास्ट घ्या. फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट पाहायला अगदी सर्वांनाच आवडतं. मैदानाच्या वरती ते क्रिकेट तुम्ही दाखवाल अशी आमची इथे देखील अपेक्षा आहे. 5वं षटक आहे. आता डेथ ओव्हर, आता स्लॉग ओव्हर असणार आहे. आता अंतिम षटक असणार आहे. अंतिम षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय अगदी अजय 74 TMCC बोरकार हा संघ कोणाला इथे पाचारण करणारा. बोरकार संघाकडून 5व्या षटकासाठी गोलंदाज आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश एका बाजूला मला वाटते तिथे फलंदाजीमध्ये देखील आहेत. आता विघ्नेश नावाचा गोलंदाज देखील बॉलिंग ट्रॅक वरती आणला जातोय. विघ्नेश आणि साजन अशी फलंदाजी करणारी जोडी. आता साजनला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. रेड कलरची कॅप परिधान करून आपण पाहतोय अगदी साजनची फलंदाजी. गवडेवी गावठाण संघाचा एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली जाते आणि तोच फलंदाजी करत असताना आपल्याला साजन आज आहे ना आज बोरी अर्थातच आपला संघ आहे करीना स्पोर्ट्स सोनेश्वर बोरी या संघाकडून इथे पाहायला देखील मिळतोय. साजन इन ऍक्शन असणार आहे. शेवटचं षटक. पहिला चेंडू वरती फिरवलाय. चेंडूला हुक केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्डच्या रिजन मध्ये. तिथे नो चेंडूची घोषणा आली आहे. बघा व्रेस्ट टाईप पेक्षा वरती चेंडू फेकल ना तर तुम्हाला इथे पेनलाइज केलं जाईल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. यस इट इज. मोठा फटका खेळण्याची आता साजनच्या नशिबी इथे संधी असणार आहे. मोठा फटका येणार का
प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहे. प्रशंसा ही कर्तृत्वाचीच होत असते, नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते. प्रशंसा करावी लागेल. आहा, फटका, फटक्यामध्ये आहे वजन, मिळतील धावा अर्धा डझन. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. येस, एकदा जोरदार टाळ्या फलंदाजी करणारा संघ अर्थातच बोरकरसाठी तिथे होऊन जाऊ द्या, कारण का 50 कमजप सांघिक अर्धशतक लागलं जाते संघासाठी. दफलकावरती धावा झाल्यात 56, 56 धावा अब तक 56 दफलकावरती अगदी आपल्याला पाहायला देखील मिळत आहेत. चांगल्या धावा आहेत, चांगली फलंदाजी आहे. आता आपण पाहतोय अर्थातच पहिली गोलंदाजी करणारा संघ इथे जर पाहायला गेलं, बोरी ह्या संघाकडून गोलंदाजी करत असताना अगदी अंतिम षटकामध्ये आक्रमण चालू झालंय. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू असे टाकाल तर साजन दिवस रात्र मारत राहील. चेंडू सीमा पार आणि तिसऱ्या पंचांकडे भीमर साठी मागणी. डीजे कमॉन. थँक्यू. बघा, ब्रेस्ट टाईट पेक्षा वरती आहे चेंडू, म्हणजे काय, नो चेंडू हा एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं सांगितलं जाते. म्हणजे आता पुनश्च एकदा मोठा फटका खेळण्याची इथे नामी संधी असणार आहे. आपण पाहतोय साजन स्ट्रायकिंग एंड वरती. आता साजन आणि विघ्नेश या जोडीची प्रशंसा करावी लागतीये. यस यस, गोलंदाज बदल केला गेलाय. यश, आता यशला यश सापडणार का? जर्सी क्रमांक 17 आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. यशला इथे पाचारण केलं जाते. समोर आता साजन आहे. कठीण प्रश्न आहे. टप्प्याचा नाही तर गुडलँड स्पॉट मध्ये पडलेला हा चेंडू, चेंडूला फिरकावलं ते म्हणजे बाकवा टिप स्क्वेअर लेग च्या क्षेत्राच्या बाहेर. हा नशिबाचा अजून एक तडफदार चौकार. थँक्यू. नाही, जरी मरी आईच्या सोहळ्याला फक्त पनवेल नाही तर उभ्या महाराष्ट्रातून लोक येत असतात डीजे मास्टर, कारण का जरी मरी आईचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी नेहमी असतो. वळूया मैदानाच्या वरती. आता साजन ऑन फायर असं म्हणावं लागेल, कारण का आता साजनची बॅट बोलायला लागली आहे. फेस ओपन केलाय. हा अजून एक मोठा ब्लास्ट. कोण म्हणताय दिवाळी संपली आहे, परंतु इथे साजनला आता पकडावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तिथे ठरतोय बाद आउट. थँक्यू. बघा, साजनची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांची कंजूसी करू नका मित्रांनो, कारण का फलंदाजी एवढी अफलातून केली आहे ना की कॉलर वरती करूनच मैदानातून बाहेर जाणार. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानाच्या वरती नवीन फलंदाज स्वप्नील गेलाय. स्वप्नीलच्या आता खांद्यावरती जबाबदारी ठेवली जातीये. स्वप्नीलच्या समोर यश असणार आहे. यशला आता या चेंडूवरती यश देखील प्राप्त झालंय. नावामध्ये यश आहे, नशिबामध्ये यश लिहिलंय का, हा प्रामुख्याचा प्रश्न आता मैदानाच्या वरती उपस्थित आहे. फलंदाज बाद केलाय यशने.
आहा, कट करण्याचा प्रयत्न जमलेला नाहीये. अफलातून गोलंदाजी आहे. प्रात्यक्षिक गोलंदाजीचं काय असतं ना, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून माझ्याकडे कधी कधी आहे ना कर्णधार चेंडू देतो, परंतु या सामन्यामध्ये चेंडू दिलाय. आता मला त्याला सार्थ गोलंदाजी देखील करायची आहे मैदानाच्या वरती. चांगली गोलंदाजी करत असताना अगदी यशची गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फलंदाज साजनला बाद केल्याच्या नंतर आलेला डॉट चेंडू सर्व काही सांगून जातो. सर, गोलंदाजीमध्ये असलेलं टॅलेंट इथे आपल्याला यशचं पाहायला मिळते. चालू झालाय पुन्हा एकदा एक लांब पल्ल्याचा रनअप. छातीचा वेध घेणार हा चेंडू बॅकवरच्या रिजन मध्ये आता आलाय. पुन्हा एकदा एक सोप्पा झेल. फलंदाज इथे ठरतोय बाद. आउट. बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू सो मच. फलंदाज बाद येतोय. नौका फलंदाज जर्सी क्रमांक 51 परिधान करून. येस, नो डाऊट. वाय फॉर ओनली युवराज असं म्हटलं जातं, कारण का युवराज एक जर पाहायला गेलेत ना तर वय वर्ष कमी आहे, परंतु क्रिकेटचा केलेला सराव, क्रिकेट बद्दल असणारं प्रेम, क्रिकेटचा केलेला खऱ्या अर्थानं सातत्यानं सराव, त्या जोडीनं मैदानाचा संघाचा कर्णधार आहे ना मैदानाच्या वरती आता युवराजला पाठवतोय तिथे फलंदाजी करण्यासाठी. शेवटचा चेंडू आहे, हरकत नाहीये. जो कलाकार असतो ना तो कधीही काहीही करू शकतो, आणि खेळाडू म्हणजे कोण एक कलाकारच असतो. क्रिकेट म्हणजे एक कला आहे. राईट मोर द विकेट. अफलातून गती आहे, प्रचंड गती आहे, आणि त्या गतीनं बीट केलंय फलंदाजाला. इथे मैदानाच्या वरती काय घडतंय काय बिघडतंय. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज इथे ठरतोय बाद, आणि अगदी अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं. यश साठी इथे टाळ्या वाजवल्या जातात, कारण का आपल्या संघासाठी उभं राहायची वेळ आली होती, आणि त्या वेळेवरती उभा राहिलाय तो म्हणजे यश. गोलंदाजी अफलातून, परंतु कौतुकास पात्र कामगिरी आता आपण इथे पाहतोय. बोरखार संघाने देखील चांगली फलंदाजी केली आहे. नाणेफेकीचा कौलसाठी फर्स्ट आणि लास्ट कॉल येतो. दांडा 11 दांडा, त्याच्या विपक्ष असेल जय बाबदेव मंडळगाव युनायटेड. दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की लगेचच टॉस करण्यासाठी इथे उपस्थित व्हायचा. मैदानाच्या वरती आजच्या दिवसातला पहिला सामना सर्वांच्या भेटीला आला. पहिल्या सामन्यातील पहिलं सत्र पूर्ण झालंय. पहिल्या सत्रामध्ये काय घडलं, 5 षटकांमध्ये धावफलकावरती धावा लिहिल्या गेल्या, त्या म्हणजेच जर पाहायला गेला 67 धावा, 68 धावांची गरज आहे. एका बाजूला चला दुसऱ्या सामन्यासाठी दांडा 11 दांडा, आणि एका बाजूला जय बाबदेव मंडळ गाव युनायटेड. दोन्ही संघांना इथे विनंती असेल नाणेफेकीसाठी लगेचच यायचा आहे. दांडा 11 दांडा हा संघ देखील त्याच ताकदीचा, जय बाबदेव मंडळ गाव युनायटेड हा संघ देखील फलातून संघ आहे. दोन्ही संघ अर्थातच बेस्ट प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या वरती या नंतरच्या होणाऱ्या सामन्यामध्ये दाखल होतील, याच्यावरती देखील तीळ मात्र शंका नसणार आहे. आपण पाहतोय ना अर्थातच युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जोडल्या जाणाऱ्या रसिक मायबा प्रेक्षकांचं इथे स्वागत करूया. युट्यूबच्या माध्यमातून अगदी झी क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. या वाहिनीचे सर्व अर्थातच संदेश बघत असतील त्यांचे देखील कौतुक करावं लागेल. मेन पीसी कोर ऑपरेटर सागर सर असतील, तदनंतर आपण पाहतोय कॅमेरामन कोण सोमनाथ आणि सोमनाथ आणि विजय शर्मा टायटिंगल म्हणून यांची देखील अगदी चांगली निवड केली जाते. ते देखील ऑन कॅम्प्स इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. यस इट इज अगदी थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. कॅमेरामनचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का बघा प्रत्येक चेंडूवरती आहे ना पंचांची करडी नजर असते, धावफलकाची करडी नजर असते, आणि तदनंतर कॅमेरामनची करडी नजर असते. ऍक्शन रिप्ले कोणाच्या माध्यमातून पाहायला मिळतात, कॅमेरामनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. चला टॉस का बॉस साठी यायचं लगेचच. जय बाबदेव मंडळ गाव युनायटेड हा उपस्थित आहे. दांडा 11 दांडा संघ कर्णधार, आपला कर्णधार इथे लगेचच पाठवायचा आहे. कुठेही जाऊ नका. निखिल पडते नाव आहे ना थोड्या वेळासाठी इथेच थांबते. जाऊ नका, ऐकत राहा आणि पाहत राहा श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 ऑन मायक्रोफोन वरती. आता पुरच एकदा आमंत्रण देतो आमचे साथी समालोचक सर चेतन स्वामी सर यांना. यांचा आवाज आणि यांची सुमधुर वाणी ऐकण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांनी केलेली गर्दी याला इतिहास देखील साक्ष आहे. सरांकडे माईक सुपूर्द करतो, तिथे तुर्तास थोड्या वेळासाठी थांबतो.
हा धन्यवाद निखिलजी पडदे सर मॅनपुरा मालिबाग हे गोड आवाज मात्र नक्कीच आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. जवळजवळ 5 षटकांचा मात्र नक्कीच वाजवे संपला काय धावा लागा धावपटलावरती. आदरणीय कल्पेशी भोसले साहेबांच्या पवित्र शुभ असते दांडा 11 दांडा त्याच्याबरोबर जय बापदेव मंडलागाव युनायटेड दोन टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मात्र नक्कीच जोडले गेलेत. साहेब सुद्धा मात्र नक्कीच तिथे आहे त्यांच्या पवित्र शुभ असते मात्र नक्कीच केला जाईल टॉस. पण वळूया आपण बॅक टू क्रिकेट. आपण पाहत आहे पहिला सामना बोरकरच्या विरुद्ध भुवनेश्वर बोरी. पहिला मात्र नक्कीच सत्र संपला की धावा लागा धावपटलावरती 5 नंतर अडुसष्ट टार्गेट सेट केला गेलाय. सलामी वीर मात्र नक्कीच मैदानातून दाखल झालाय. अजय 74 टीम SSC बोरकर त्याचबरोबर कर्ण स्पोर्ट भुवनेश्वर बोरी बिग बॅटल ही लढत मैदान शोधताना नक्कीच लागता पाहायला मिळते. वळूया मॅच कडे आपण स्ट्राईक एंड वरती फलंदाज विवेकला पाहता स्ट्राईक एंड वरती ध्रुवित मात्रे गेम ऑन. पहिलाच षटक नक्कीच फेकण्याचा सज्ज झालाय. गोदची मार्ग होती पाहते आपण वेदांत आला 68 हे टार्गेट. पहिलाच बॉल राईट मोड द विकेट. पहिलाच बॉल चेस ऑन सांगणारा फटका मात्र नक्कीच खेचून काढलाय. एक टप्पा सीमा रेषा पार. गणनाला मात्र नक्कीच वंदन करणार हा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच बॉल वरती कडा प्रहार सांगितलं गेलं 68 चा मात्र नक्की टार्गेट सेट केला गेलाय. पण तो बोरे टीम सुद्धा काही कमी नाही हे मैदानाच्या आतमध्ये देऊन धमाका पहिल्याच बॉल वरती. हो आता प्रचंड वेग या बॉल वरती पाहायला मिळाला. अक्षरशः वेगानं बीट केलाय. गोंदची मार्ग होती पाहते आपण वेदांत आला. पहिल्याच बॉल वरती 4 त्यानंतर पलटवार पहा. गोंदची मार्ग होती वेदांत्याचं जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 68 टार्गेट मात्र नक्की सेट केलं गेलाय. धमाकेदार मात्र नक्की सुरुवात झाली त्यानंतर कमबॅक वेदांतचं पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. आता मात्र नक्कीच अजून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. कधी बॉल करत उचले घेतोय कलीमध्ये नक्कीच खालच्या काय जातोय आणि जे हवं आहे टीम आपण पाहताय बोरका टीमला आणि वेदांताला ते मैदानाच्या आतमध्ये घडताना नक्कीच पाहायला मिळतोय. 3 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला का धावा लागा धपटलं वरती 4 2 जवळ लगातार डॉट चेंडू फेकले गेलेत. विवेकला पाहताय हडव्या पाटने पूल केलाय. फिल्डर आहे त्याच्या अवकाशाच्या बाहेर. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का? येस डेफिनेटली कन्वर्ट केलं जाईल. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. 2 धावे संघ जाऊन पोहोचलाय. टीम कर्ण स्पोर्ट भुवनेश्वर बोरी 6 याकडे वरती बिनबाद 6. 4 चेंडू मात्र नक्कीच संपले गेलेत. 68 टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला खरं तर कडापडा करावा लागेल. फक्त लागलाय 7 अद्याप 2 बॉल मात्र नक्कीच बाकी ते 6 लागलेत. स्ट्राईक इन वरती सलामी वीर आपण पाहताय विवेक याला नॉस्ट्राईक इन वरती. या संघाची खर तर ओळख ध्रुवित मात्रे हा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 5वा बॉल पुढे सरसावत कव्हरच्या वरतून वड स्ट्रोक अफलातून पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. बॉल होईल फरार सीमा रेषा पार. विवेकच्या बॅट मधून 4 येतोय चौकार. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र नक्कीच रंगात आलाय विवेक कारण जवळजवळ 2 चौकार ठोकले गेलेत. पहिलेच बॉल वरती 4 त्यानंतर
थँक्यू डीजे मास्टर. चला स्पीडअप करा. 4 षटक तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे, अन्यथा एक फिल्डर 30 सर्कलमध्ये घेतला जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्य सुधर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती प्रथम गणना करूया स्पर्धेच्या माध्यमातून. कोटी कोटी प्रणाम. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. आगरी कोल्यांचा आराध्य दैवत, आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आणि एकविरा माते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना देऊया. त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते दीपापाळी साहेब सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करून आपण नक्कीच बॅक टू क्रिकेट. हो, पहिल्याच बॉल वरती घुमून मात्र नक्कीच बॉलला पाठवलाय, परंतु फिल्डर आहे तैनात. लॉंग चेस फिल्डर साठी मात्र नक्कीच पाहायला मिळाली. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट कर स्ट्राईक एन वरती पुन्हा एकदा द प्राऊड ऑफ टीम बोरी संघ ध्रुवीत मात्र नक्कीच पाहताय आपण. 12 लागले स्कोर कार्ड वरती विदाउट लॉस. सुरुवात दमदार झाली आहे, पण तो अंतिम क्षणी मात्र नक्की दमचक होईल का हे सुद्धा बघणं गरजेचं असेल, कारण बोरका टीम सुद्धा काही कमी नाही आहे. हे अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच पाहिलाय, मग डे असो, रबर बॉल असो किंवा नाईट असो, या टीमचा मात्र नक्कीच बोलबार राहिलाय. बॅकफुटला जाऊन पचकायचा प्रयत्न, लावली अपील, पंच उचले धरतील का? नाहीये, परंतु गाडलाय का मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांवरती कोणताही प्रकारचा दबाव टाकू नये प्लीज. फिल्डिंग करा टीम. एक्स्ट्रा मध्ये मध्ये नक्कीच धाव जोडली जाईल. एका धावेने धाव पटलावरती धावा लागल्यात जवळ 13 बिनबाद 13. चला फिल्डिंग करा टीम. थोडं स्पीडअप करा. राईट मोड द विकेट. हो, त्या दिशेने गद्दार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा पंच वल्ले गेले. सांगितलं गेलं की हा सुद्धा अवंतर चेंडू फेकला गेलाय. गोंदीची मार्क होते आपण सेकंड ओव्हर विषय आल्याला. पहिल्याच बॉल वरती 2, त्यानंतर लगातार 2 अवंतर चेंडू मात्र नक्कीच फेकले गेलेत. आता लेग स्टंपच्या बाहेर लगातारचा तिसरा अवंतर चेंडू या षटकामध्ये मात्र नक्कीच फेकताना विशाल खराब कामगिरी मात्र नक्कीच करताना धावांचं डोंगर उभं केलंय, परंतु या प्रकारच्या मात्र नक्की धावा लुटल्या जातील तर शेवटच्या अंतिम क्षणी हे मात्र नक्कीच तुम्हाला एक एक धाव खूप काही सांगून जाईल. 15 लागल्यात. जवळजवळ 7 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून वर स्ट्रोक. एक टप्पा घात, बॉल सीमा पार, मिळतील 4. ध्रुवीच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे मास्टर. निधड्या छातीच्या दणकट कानांचा मराठी मानांचा भारत मूवीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज या त्रिवार मानाचा मुद्रा आणि ते संगीत डीजेच्या माध्यमातून नक्कीच ऐकलं. मोस्ट वेलकम सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. हो सुपला, परंतु फिल्डर मात्र नक्कीच आहे यष्टांच्या पाठीमागे. हो, चुकी होणार नाहीये. मोठी विकेट गॉन, मोठा धक्का या संघाची खतर ओळख ध्रुवीत मात्र नक्कीच सस्तात परतलाय. डीजे
थँक्यू डीजे मास्तर. चला स्पीडअप करा, टीम मिटिंग नको आहे प्रत्येक बॉल वरती, विनंती करतो. चौका ठोकण्यात तर चोख प्रत्युत्तर दिलाय. गोंदाची मार्क होती विशालने. टिक फॉर टॅग जसा तसे मात्र नक्कीच उत्तर देताना पाहायला मिळतोय. जवळजवळ एक चौका ठोकला होता, त्याच्यानंतर सुपला खेळण्याचा प्रयत्न फसला गेला यष्टांच्या पाठीमागं. त्यानंतर मात्र नक्कीच चांगला झेल पकडून मैदानाच्या मात्र नक्कीच आत्मय संपवला खेळ ध्रुवीत मात्र याचा. चला स्पीडअप करा सज्जन आणि टीम बोरकर संघ, विनंती करतो. 19 लागला स्कोर करते. नवीन बॅट्समन इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मात्र नक्कीच झालाय. दीपेशला आपण नक्कीच पाहताय. तर गोलंदाजी मार्क होती, त्याने पहिली मात्र नक्कीच विकेट पटकावली. विशालला नक्कीच पाहताय. 3 बॉलचा अद्याप केली शिल्लक बाकी असेल. धावा येत राहिल्या परंतु विकेट सुद्धा मात्र नक्कीच पटकावण्याचे यश हे मात्र नक्कीच पटकावलं गेलाय. राईट मोर द विकेट विशाल. ओ खरं तर टॅप केल्या बॉलला मिड ऑफला. खरं तर फिल्डर मात्र नक्कीच प्रचंड वेगाने येतोय. सिंगल धाव तर नक्कीच ऍड होईल बॉल वरती. 20 कम्प्लीट, 20 धावा, एक विकेट मात्र नक्कीच कम्प्लीट केला होता मागच्या बॉल वरती. स्ट्राईक एन वरती जवळजवळ 2 चौकात ठोकलेत. तोच फलंदाज आपण विवेकला पाहत आहे. विवेकला काय तर शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत मात्र नक्कीच फलंदाजी करावं लागेल. हो ब्लॉकॉल ब्लॉकॉल ब्लॉकॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. अपील केली होती, उचली सुद्धा धरली. अजून एक विकेटचा पतन. एका षटकामध्ये जवळजवळ 2 विकेट मात्र नक्कीच पटकावून या मॅचला कलाटे दिल्या. गोंदाची मार्क होती पाहता पण विशालाला. थँक्यू डीजे मास्टर. चला स्पीडअप करा. चला टीम बोरी संघ बॅट्समन मात्र नक्कीच रेडी ठेवायच्या. चांगलं संगीत मात्र नक्कीच ऐकलं आपण डीजेच्या माध्यमातून. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हटले की अनेक साऱ्या पालख्या मग पायी शिर्डीला मात्र नक्कीच जात असतात. काही पालख्या काय तर कारला इथे मात्र नक्कीच जात असतात. तीच एक 4 तारखेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे मानाची पालखी. नवी मुंबईची मानाची पालखी मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. थेट जुईनगर ते कारला इथे मात्र नक्कीच ह्या पालखीचा प्रवास या 3 दिवसामध्ये नक्कीच पाहणार आहोत. हे सर्व भाविक भक्तांचा हा प्रवास सुखाचा जावो हेच 21 चरणी मात्र नक्कीच आपण प्रार्थना करूया. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाला प्रफुल. अंडरआर्म स्पेशलिस्ट म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये, कारण अंडरआर्म मध्ये नक्कीच चांगला खेळ केवढे गावात मध्ये कित्येक वेळा केलाय. परंतु आज मात्र नक्कीच या ओरम क्रिकेटचा मात्र नक्कीच फॉर्मॅट आहे. इथे मात्र नक्कीच खेळपट्टी वेगळी असते. इथं काय तर सर्कल वेगळा असतो, बॉर्डरलाईन वेगळी असते, गोलंदाज वेगळे असतात. तेच मात्र नक्कीच तुम्हाला त्याच प्रकारचे फटकेबाजी खेळावे लागेल. 2 षटकाचा माझ्यापैकी संपलाय का धावा लागा धावपटलावरती आमच्या स्कोर मी सांगतात 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. एकवीस लागल्या स्कोर कार्ड वरती 2 विकेट ध्रुवीत आणि जवळजवळ विवेक. ही सलामी वीर मात्र नक्की तंबूच्या आशेला विसावा घेताना पाहायला मिळतोय. तर नवीन बॅट्समन प्रफुल्लला इन्व्हाइट केलाय इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. इथून प्रफुल्लला खरं तर हात खोलायला लागतील. अभि नाही तो कभी नाही ही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर विचार केला तर 68 मात्र नक्की टार्गेट सेट केला गेलाय. पहिले 2 षटकामध्ये जवळजवळ 21 धावा कुठल्यात अद्याप तुम्हाला करायच्या. 3 षटकामध्ये जवळजवळ 47 धावा. 18 बॉल 47 धावेची गरज. पॉइंट ट्रॅक वरती इनाईट नंबर 3 पॉइंट ट्रॅक वरती पाहताय आपण. आदित्य पहिलाच बॉल पाठीमागे घ्यायचा प्रयत्न होता. सिंगल धाव मध्ये नक्कीच मिळेल. सिंगल मध्ये नक्कीच
धावफलक पुढे सरकेल. 22 लागला स्कोर कडे 2 विकेट. 22 धावा 2 विकेट आपण पाहत आहे. 2 ओव्हर 1 बॉलचा मध्ये नक्कीच खेळ संपला गेलाय. आदित्यला नक्कीच पाहत आहे बॉल ट्रॅक वरती. अजून एक वेगवान गोलंदाज स्ट्राईक एंड वरती दीपेशला पाहत आहे. प्रत्येक बॉल वरती काय तर कडा प्रहार करावा लागेल कारण जवळजवळ 17चे सरासरी मध्ये नक्की तुम्हाला पल्ला गाठायचा. राऊंड द विकेट बॅटची कडा पाठीमागे परफेक्ट यॉर्कर. अक्षरशः बुंदामध्ये नक्कीच बॉल फेकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. मिस्टामिंग स्टोट बॅटची गडा घेऊन मात्र नक्कीच पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर जे काम करायचं होतं स्टोनच्या पाठीमागं ते चोख कामगिरी मात्र नक्कीच करताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू सांगता मात्र नक्कीच पाहायला मिळते. अजून एक डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू मात्र नक्कीच फेकते तेवढं तर मॅच मध्ये रंगतदार निर्माण होईल. परंतु मिस्टामिंग स्ट्रोक आहे. विकेटची नामी संधी पकडला जातो जेल आणि मैदानाच्या आतमध्ये दीपेशचा मात्र नक्कीच संपतोय खेळ. अजून एक विकेटचा पतन. दीपेश बॅक टू द आउट. थँक्यू डीजे मास्टर. विकेट होती विकेट मध्ये नक्कीच पटकावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये अजय 74 TMCC बोरकर संघ मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले होते 10. त्यानंतर विशालाला जवळजवळ कमबॅक करून देण्यात षटक. एका षटकामध्ये जवळजवळ 11 धावा खर्च केला परंतु त्यानंतर सुद्धा 2 विकेट महत्वाचे 2 विकेट पटकावले. आल्याला तर आडव्या बॅटने कॅचचा प्रयत्न. डीप मिड विकेटला तर फिल्डर आहे. सिंगल फक्त मिळाली या बॉल वरती. स्ट्राईक होती प्रफुल्लला तर आणण्याचं काम केलं या पहिल्याच बॉल वरती. प्रफुल्लला तर हात खोलायला लागतील. जी पॉवर मात्र नक्कीच प्रफुल्लची अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहतोय परंतु आज ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा दाखवावे लागेल. 23 लागल्यात. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. दैनीय अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढे सरसव डान्सिंग अटॅक वॉटर स्ट्रोक परंतु त्या फटक्यासाठी फिल्डर सजवला गेलाय. अजून एक विकेटचा पतंग. प्रफुल्ल बॅक टू द आउट. चला स्पीडअप करा थोडंफार. धन्यवाद डीजे मास्टर. मी पहिलेच म्हटलं होतं टीम बोरी संघ तुमचा बॅट्समॅन मात्र नक्कीच रेडी ठेवायचा आहे. स्पीडअप करा. हा सुद्धा एक एक्स्ट्रा सामना मात्र नक्कीच खेळवायचा आहे खेळपट्टीवरती. एक सामना तर पेंडिंग राहिला होता वशिन आणि पानदेवी. ते संघ सुद्धा मात्र नक्की दाखल झालेत. लवकरच नवीन बॅट्समॅन साहिल खुलेला पाहत आहे. आमचे परमित्र असतील खरं तर आल्या मोठा फटका मारायचा प्रयत्न. कधी बॉल तर वलंग घेतोय तोपर्यंत 2 धावा झाले कंप्लीट. या बॉल वरती 2 धावे संघ जाऊन पोहोचलाय जवळजवळ 25 लॉस ऑफ 4 विकेट्स. 25 धावा लागल्या स्कोर कार्ड होती. आता तुम्हाला करायचे 2 षटक म्हणजे 12 बॉल 43 धावा. समीकरण अवघड होत चाललंय. सुरुवात चांगली झाली होती परंतु सेकंड ओव्हर मध्ये जवळजवळ विशालने मात्र नक्कीच कमबॅक करून दिलं होतं. टीम आपण पाहिलं असेल बोरका टीमला कारण एका षटकामध्ये धावा खर्च केल्या 11 परंतु 2 मोठे धक्के. त्यामध्ये आपण पाहिलं असेल विवेक आणि ध्रुवीतला मात्र नक्कीच बाद केलं होतं. तिथून मात्र नक्कीच जी पद्धत सुरू झाली ना ती मात्र तशीच सुरू राहिली. 12 मध्ये करायचे 43 धावा. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ तुम्हाला 21.50 तर हा पल्ला गाठायचा आहे. नवीन गोंदाज बॉलिंग मार्ग होती पाहते आपण. 4थं षटक.
चला स्पीडअप करा थोडंफार, फिल्डिंग करा टीम बोरकर टीम, अन्यथा पॅन्टीला मात्र नक्की समोर जावं लागेल. शिस्तबद्ध करता पण स्पर्धा पाहत आहे. चला स्पीडअप करा. वेदांतला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलाय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. जवळजवळ 10 खर्च केला होता. 10 P1चं षटक मात्र नक्कीच फेकलं होतं. तोच वेदांत. पहिलाच बॉल अल्टी पलटी, वा बॉलने घेतली बॉल रेषेच्या बाहेर, कल्टी बॉल चाललाय सीमारेषा पार, मिळती 4. येतो हा चौकार. धन्यवाद सर. चला चॉईस बॉल मात्र नक्कीच असेल, तोच मात्र नक्कीच घ्यायचा लवकर लवकर. त्याच्यासाठी तुम्हाला 3 बॉल दिलेले असतात या मॅचच्या अगोदरच. पहिल्याच बॉल वरती करतात चौकार टोकून चेस इज ऑन हा सांगणारा चौकार मात्र नक्कीच ठोकतोय. फुलंदा आपण पाहिला असेल कल्पेश याला पहिल्याच बॉल वरती करता स्वागत केलाय. स्वॅग से करेंगे स्वागत, आल्या आल्या करता चौकाऱ्या मात्र नक्कीच स्वागत केलाय. गोदीची मार्क होती वेदांत नक्कीच पाहताय आपण. 11 मध्ये 39 करायचे आहेत. या धावा सुद्धा होताना पाहिल्यात, परंतु आज या मैदानावरती हा विक्रम होईल का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आडव्या वाटण्या कॅचचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू पडला त्यानंतर अंगावरती आदलतोय. सिंगल धाव झाली. 8 स्ट्राइक इन वरती आता साहिल खुलेला नक्कीच आपण पाहताय. ग्रँडवर प्रीमियर लीग जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये बेस्ट बॅट्समन हा किताब या खेळाडूने मात्र नक्कीच पटकावला होता. आणि एकदा मालिकावीर सुद्धा मात्र नक्कीच पटकावली होती, परंतु त्या फटक्यांची आज गरज या मैदानावरती मात्र नक्कीच आहे. साहिल खुलेला मात्र नक्कीच तुटून पडायला लागेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये वेदांत आणि टीम बोरकर संघ सुद्धा काय कमी नाहीये हे सातत्याने आज या मैदानावरती सांगून दिलंय. 10 मध्ये 38, 10 बॉल 38 धावेची गरज. ओ ब्लॉक कॉल, चेंडू खोदून कायचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, सिंगल्स मिळेल या बॉल वरती. आता समीकरण येऊन टेपलाय. 9 बॉल जवळजवळ 37 धावा. 9 बॉल 37 धावेची गरज. आपल्या परिभाषेत सांगायचं असेल तर जवळजवळ 6 षटकार ठोकावे लागतील आणि सिंगल धाव, कारण कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम नक्कीच आपण पाहताय. स्विंग अँड मिस, काय चेंडू हाताळतोय, चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर हलकासा मात्र नक्कीच वलंग घेतोय. डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. 8 मध्ये 38 धावे, 37 धावेची गरज. 8 बॉल 37 धावा. सामना अतिशय अवघड होत चाललाय. टीम बॅटिंग करणार टीम आपण पाहताय. करेंट स्पोर्ट होणेश्वर बोरी संघासाठी मिस्टामिंग स्ट्रोक आहे. यष्टनच्या पाठीमागं पहा, चुकी होत नाहीये. अजून एक विकेटचा पतन, मोठा फटका मारण्याच्या नादात करतर अजून एक विकेटचा पतन आपण पाहताय. फलंदाज बाद होईल, चौकार ठोकणारा कल्पेश बॅक टू द आउट. थँक्यू डीजे मास्टर. चला स्पीडअप करा. 7 बॉल आणि 37 धावेची गरज. सामना आठवावा लागेल जो झाला होता किंजल स्पोर्ट आणि आदर्श स्पोर्ट ट्रॉफी मध्ये. पनवेल येथे करता सामना रंगला होता. गावदेवी गावठाण त्याच्या विरोधात संपूर्ण पनवेल स्पोर्ट त्याच्याकरता दिग्गज खेळाडू, त्यामध्ये विनोद भगत कुंभोडबोई संघाचा गोलंदाज. 6 मध्ये करायचे 37 धावा. त्या धावा सुद्धा कळतर चेस ऑन सांगून करण मडवीने कळतर मात्र नक्की त्या धावा कुठल्या होत्या आणि सामना मात्र नक्कीच विजय करून दिला होता. पण तो अंतिम क्षणी मात्र नक्कीच नशिबाचा चौकार येतोय. धावा कसे येऊ दे हे ना खूप गरजेचं सध्याच्याकडे टीम आपण पाहताय. करीना स्पोर्ट होनेश बोरी संघासाठी आणि तो चौकार अंतिम बॉल वरती आलाय. 6 बॉल आणि तुम्हाला कळायचं जवळजवळ 33 धावेची गरज. 6 बॉल 33 धावा. 5 षटकार कंपल्सरी ठोकायला लागतील या सामन्यामध्ये, तरच या मॅच मध्ये कमबॅक होईल. आणि तो कारनामा आज या मैदानावरती टीम बोरी संघ आणि साहिल खुले करेल का. चला जय बापदेव मंडला गाव युनायटेड टॉस जिंकलाय. हा सामना संपल्यानंतर त्वरितच आपला काय निर्णय असेल तो घेऊन मात्र नक्कीच मैदानात बघायचा आहे. 6 बॉल 33 धावेची गरज. 6 मध्ये 33 करायचे आहेत. सामना संपला नाहीये,
पहिल्या 2 बॉलवरती काय तर दोन मोठे फटके आले तर मॅच मध्ये रंगतदार निर्माण होईल यात मात्र शंका नाही आहे. 6 मध्ये 33 गरज स्ट्राईक गेनवरती साईड क्विलला पाहत आहे पण बॉल ट्रॅक वरती श्रवणला पाहत आहे. 6 बॉल 33 धावा. चला स्पीडअप करा, फिल्डिंग करा टीम. प्रत्येक बॉल वरती खेळतं टीम मीटिंग नको आहे. 6 मध्ये करायचे 33 धावा. स्ट्राईक साहिल खुले तर बॉल ट्रॅक वरती श्रवणला पाहत आहे. हो पहिलाच बॉल चेंडू पडल्यानंतर गर्रकने खेळतात आतमध्ये मात्र नक्की चेंडू वलंग घेतोय. अंगावरती खेळता चेंडू हदलला गेलाय. डॉट चेंडू सांगता आता 5 मध्ये 33. पाच बॉल 33 धावेची गरज. ब्लॉकर चेंडू खोदून काढलाय. वाईड लॉंग ऑनला काय तर फिल्डर आहे तैनात. सिंगल्स मध्ये नक्कीच मिळेल. स्ट्राईक मध्ये नवीन बॅट्समन आपण पाहत आहे. चौकात ठोकणारा यष्टा मध्ये नक्कीच पाहत आहे. नशिबाचा चौकार होता अंतिम बॉल वरती परंतु सध्या या मॅच पासून खरं तर दूर जाताना पाहायला मिळत आहे टीम भुवनेश्वर बोरी संघ. कारण जवळजवळ 5 मध्ये 6 मध्ये करायचे 33 धावा. त्यानंतर पहिलाच बॉल डॉट त्यानंतर सिंगल धाव. 4 बॉल मध्ये जवळजवळ 32 धावेची गरज करीना स्पोर्ट भुवनेश्वर बोरी संघासाठी. ओ फुलटॉस बॉल होता का तर बॅटची कडा चेंडू थर्मॅन रिझर्व मध्ये नक्कीच अडवला गेलाय. सिंगल धाव मिळाली. सिंगल धाव टीमच्या मध्ये नक्कीच टोटल आपण पाहत आहे 37 धावा. म्हणजे येणार 3 बॉल आणि 30 धावेची गरज. 31 धावेची गरज. 3 बॉल 31 धावा. सामना मात्र नक्कीच जवळजवळ जिंकला टीम फिल्डिंग करा संघ. बॅटची कडा पाठीमागे खेळता राष्ट्राच्या पाठीमागा पकडतोय जय आणि मैदानच्या आतमध्ये अजून एक विकेटचा पतन. साहिल खुले बॅक टू द आउट. थँक्यू डीजे मास्टर. 2 मध्ये करायचे आहेत जवळजवळ 31. चला स्पीडअप करा. बॅटिंग करा टीम. दोन मध्ये 31 ची गरज. चला फिल्डिंग करा टीम. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग नको आहे. विनंती करतो पुन्हा एकदा. 6 मध्ये 31 होताना पाहिलेत परंतु 2 मध्ये 31 होणार नाहीये. म्हणून प्लीज प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग नको आहे तुमची. ओ ब्लॉकर चेंडू पहिलाच बॉल वरती करत अजून एक विकेटची संधी आपली सुद्धा उचलून धरली. आल्या गर्दी करत परतावा लागतोय. फलंदाज आपण पाहिला असेल अभि बॅक टू द आउट. थँक्यू डीजे मास्टर. एक बॉल जवळजवळ 31 धावेची गरज. सामना जिंकलाय टीम अजय 74 TMCC बोरकर संघाने. शेवटचा अंतिम बॉल मात्र नक्कीच असेल. ओ वाईटचा इशारा मात्र नक्कीच येईल का पंचायत. येस आमच्याकडे मात्र नक्कीच वलंग घेतलाय. पंचायत सांगितलंय की शेवटचा अंतिम बॉल करत आपण चेंडू फेकला गेलाय. आता समीकरण येऊन टेपलाय 1 मध्ये 30. शेवटचा बॉल